इगतपुरीमधून नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि रात्रभर सतत होत असलेल्या पावसामुळे ही दरड कोसळल्याचं कळतंय आणि ही दरड कोसळल्यामुळे काही काळ इथली वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे। कसारा घाटामध्ये दरड कोसळली आहे। रात्रभर या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे दरड कोसळली आहे। तिथल्या पोलिसांनी आणि ट्रक चालक किंवा वाहनधारक त्यांनी ही दरड बाजूला करण्याचं काम सध्या केलेलं आहे। मात्र काही काळ इथं वाहतुकीची कोंडी झाल्याचं या दृश्यांमधून स्पष्टपणे दिसतंय। दरड कोसळली आहे। संपूर्ण रस्त्यावर अशा प्रकारे बारीक बारीक दगडांचा खाली सगळा खच आल्याचं दिसतं आहे। निश्चितच याचा वाहतुकीवर या ठिकाणी परिणाम झालेला दिसतोय। सध्या या महामार्गावरची वाहतूक सुरळीत झालेली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या बरोबर जोडले गेलेत। सागर, महामार्ग पोलीस केंद्रीय कर्मचाऱ्यांनी हाताने ढकलत इथली दरड बाजूला केली खरी, मात्र वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय। काय नेमकं झालेलं आहे आणि दरड कोसळली आहे, आता पुढे सुरक्षिततेचे उपाय काही योजले जात आहेत का? नक्कीच नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाट आहे। तिथे काल आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे। यामुळे काही काळ वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती। तर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरामध्ये पाऊस जो इगतपुरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय आणि हा जो परिसर आहे इगतपुरी ते कसारा हा संपूर्ण घाटाचा परिसर आहे आणि या ठिकाणी जोरदार पाऊस येत असल्या कारणाने इथे पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे आणि ही दरड जी कोसळल्यानंतर जे पोलीस कर्मचारी आहेत आणि आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांनी मिळून ही दरड आहे ही बाजूला केलेली आहे। त्यामुळे जी वाहतूक जी विस्कटलेली होती ती आता सवळी झालेली आहे। मात्र ज्या ठिकाणाहून ही वाहतूक चालली होती त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी ठेवण्यात आलेले आहे। पाऊस काही प्रमाणामध्ये रिमझिम स्वरूपाचा जरी असला तरी पुढची अनर्थ टळावा यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। पाऊस ज्यावेळी सुरू होतो त्यावेळेस नेहमीच कसारा घाट असेल या ठिकाणी दरड कोसळण्याची घटना नेहमी घडत असतात। याबाबत प्रशासन नेहमी सतर्क बाळगत असते। मात्र जून महिन्यामध्ये पाऊस पडत असतो, यावेळी पाऊस जो आहे तो लवकर आल्यामुळे प्रशासनाची थोडी तारांबळ उडालेली आहे आणि आता प्रशासन याबाबत आता तयारीला लागलेली आहे। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। कसारा घाटातली दृश्य दरड कोसळली, तिथल्या पोलीस प्रशासनानं आणि वाहन चालकांनी दरड बाजूला केली, मात्र काही काळ वाहतूक व्यवस्था या ठिकाणची विस्कळीत झाली होती।